चलो, लास्ट टाइम आपण 32 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काही क्वेश्चन्स घेतले होते. मी तुम्हाला काही होमवर्कला एक्झाम्पल्स पाहून दिले होते. ते होमवर्कचे एक्झाम्पल्स स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचं होतं दिलेल्या सिम्बॉलिक फॉर्म. प्लस क्वेश्चन नंबर 32. क्वेश्चन असा होता, कन्स्ट्रक्ट अ स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग गिवन स्टेटमेंट. ओके, त्याच्यातले आता जे एक्झाम्पल होते ते एक्झाम्पल्स आपण व्यवस्थित बघा, किंवा ते मी जे होमवर्कला दिले होते ते एक्झाम्पल आपण परत एकदा चेक करून घेऊ. फक्त मी रफ फिगर तुम्हाला सांगितलं होतं की रफ फिगर ड्रॉ करा, आणि मग त्यानंतर आपण जे एक्झाम्पल्स घेणार त्या एक्झाम्पल्समध्ये तुम्ही त्यांना सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे आपण रेग्युलर याच्यामध्ये सॉल्व्ह करू. ओके, आता एक लक्षात असू द्या की काल जे मी सांगितलं परत एकदा सांगतोय की ज्या वेळेला तुम्ही एखादं स्विचिंग सर्किट म्हणा किंवा एखादं सिम्बॉलिक फॉर्मचा वापर करून कन्स्ट्रक्ट करत असतात स्विचिंग सर्किट, तर त्याच्यामध्ये एक लक्षात असू द्यायचं आहे की त्याच्यात आपण कोणते कनेक्टिव्ह वापरतोय. एक म्हणजे आपण जनरली आपण तोच विचार करतो, एक म्हणजे अँड असणार आहे, दुसरा म्हणजे ऑर असणार आहे. पण त्यांच्या दोघांच्या मध्ये जे कनेक्टिव्ह असतो दोन स्टेटमेंटच्या मध्ये, त्याला बाहेर ब्रॅकेट कोणता दिलाय, लहान ब्रॅकेट, त्याच्यापेक्षा मोठा ब्रॅकेट आणि त्याच्यापेक्षा मोठा ब्रॅकेट. म्हणजे सुरुवात करताना आपल्याला लहान ब्रॅकेट पासून बाहेर जावं लागतं आणि मग त्यानंतर ते कन्स्ट्रक्ट करावं लागतं. आता दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल बघा. दुसऱ्या नंबरच्या एक्झाम्पलमध्ये ब्रॅकेट P and R or negation Q and negation R स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लिटेड. हे झालं होतं का की होमवर्कला दिलं होतं? मग हे थर्डच आहे. सर हे थर्डच आहे, हे थर्ड नंबरच आहे ना. अँड निगेशन P अँड निगेशन R असं काहीतरी होतं. ओके, आधी आपण याच्यामध्ये स्टेटमेंट किती आहेत तो विचार करावी. हाऊ मेनी स्टेटमेंट आर देयर, हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर. ओके, P आहे, Q आहे, R आहे, बरोबर ना. लक्षात असू द्या की आपण काल एक छोटासा पार्ट लिहिला होता, म्हणजेच काय, जेवढे स्टेटमेंट असतील तेवढे मला स्विचेस मला त्याच्यामध्ये घ्यावे लागतील. म्हणजे काय, 1 2 3 4 5 6 3 स्टेटमेंट आणि त्यांचे कॉम्प्लिमेंटरी स्विचेस जर धरलं तर 6 स्विचेस मला याच्यामध्ये येतील. आणि ते 6 स्विचेस ऍडजस्ट करताना कसे ऍडजस्ट करायचे ते लक्षात घ्या. जर P स्टेटमेंट घेतलं तर त्याला मी S1 स्विच म्हणतो. P स्टेटमेंट घेतलं तर त्याला S1 स्विच. Q स्टेटमेंट घेतलं तर त्याला S2 स्विच. R स्टेटमेंट घेतलं तर त्याला S3 स्विच. ओके, आणि लक्षात असू द्या की यांचे कॉम्प्लिमेंटरी म्हणजेच कोण, निगेशन P ला मी काय म्हणतो, S1 डॅश म्हणतो. ओके, निगेशन Q ला काय म्हणतो मी, S2 डॅश म्हणतोय, आणि निगेशन R ला मी काय म्हणतोय, S3 डॅश म्हणतोय. हे लिहिण्याची गरज नाही, हे तुम्हाला फक्त याच्यासाठी सांगितलंय की तुमचे स्टेटमेंट कोणत्या फॉर्म मध्ये असतील, किंवा तुम्ही जे स्टेटमेंट घेणार तर तुम्हाला कोणते कोणते स्टेटमेंट लिहावे लागतील. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म किंवा हा जर स्टेटमेंट पॅटर्न घेतलेला असेल तर या स्टेटमेंट पॅटर्न मध्ये तुम्हाला एवढे स्टेटमेंट तुम्हाला जनरेट करावं लागतील. आधी तयार झाले की त्यानंतर कोण कसं कनेक्टेड आहे ते आधी लिहावं लागेल, आणि मग त्यानंतर आपल्याला सर्किट ड्रॉ करावं लागेल. मी फक्त हे रफली सांगतोय, हे आपल्याला लिहिण्याची गरज नाही. हे जे मी आता लिहून दिले हे लिहिण्याची गरज नाही. हे फक्त मी कशासाठी, रफ फिगरसाठी मी तुम्हाला ड्रॉ करायला होतं की रफ फिगर तुमची कशी असेल, रफ फिगर ऍडजस्ट करावी लागेल. आता रफ फिगरसाठी आपल्याला अगोदर विचार करणं गरजेचं आहे की याच्यामध्ये जे ब्रॅकेट्स आहेत ते ब्रॅकेटचा आधी विचार करा. कोणते कोणते ब्रॅकेट्स आहेत. लहान ब्रॅकेट म्हणजे एक छोटंसं सर्किट आहे, थोडंसं बाहेर गेलं की त्याला मोठा अजून ब्रॅकेटमध्ये एक सर्किट असेल. म्हणजे ब्रॅकेटनुसार आपले छोटे छोटे सर्किट त्याच्यामध्ये ठरत असतील. सर्किट म्हटलं तर आपण लक्षात असू द्या की त्याच्यामध्ये एक कनेक्शन असतंय, पॅरलल आणि सिरीज यांच्या दोघांमधला फरक. पॅरलल म्हटलं की अँड कनेक्टिव्ह ठेवायचा, सिरीज पॅरलल म्हटलं की ऑर कनेक्टिव्ह ठेवायचा, आणि अँड म्हटलं की सिरीज मध्ये ठेवायचं. म्हणजे या दोघांचं कनेक्शन आपल्याला लवकर पटकन करता येतं. आता लक्षात घ्या, आधी या ब्रॅकेटला म्हणजे स्पेशल सर्किट आहे, स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा, या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असल्यामुळे याला हा मोठा सर्किट असेल, एक सेपरेट सर्किट असेल, मग त्याला ड्रॉ करून घ्या. आणि त्याला ड्रॉ केल्यानंतर त्याला या सिरीज मध्ये जोडावं लागेल. का बरं, कारण याच्यामध्ये अँड कनेक्टिव्ह आहे. याला आणि याला कनेक्ट करत असताना दोघांना सिरीज मध्ये कनेक्ट करावं लागेल. म्हणजे कसं असू शकतं बरं ते बघा बरं.
मग जर त्याला आधी ड्रॉ केलं तर कसं असेल? नाव P and R or Q निगेशन Q and R म्हणजे हे दोघे एकमेकांना कसे आहेत बरं? दोन ब्रॅकेट आहेत, दोघे एकमेकांना कसे पॅरलल आहे, बरोबर ना? दोघे एकमेकांना कसे पॅरलल आहे. मग मी काय करतो, दोघांना पॅरलली जॉईन करतो आणि स्विचेस ड्रॉ करताना ना थोडंसं पद्धतशीरपणे ड्रॉ करा. बऱ्याच जणांनी ड्रॉ केलेत पण ते कुठे कुठे स्विचेस ठेवून दिले, ते कुठेही ठेवू नका. ते स्विचेस ड्रॉ करताना त्यांना व्यवस्थित पद्धतशीरपणे त्यांना ड्रॉ करा, नाही तर मग कसंही लिहायचं कसंही ड्रॉ करायचं असं नाही करायचं ना. हे दोघे पॅरलल आहेत बघा. ओके, हे दोन स्विचेस म्हणजे या दोघांमध्ये कनेक्टिव्ह अँड होता म्हणून दोघे सिरीज मध्ये ठेवलेत. हे दोघं सिरीज मध्ये ठेवलेत आणि याला ऑर मध्ये हे कनेक्टेड आहे, बरोबर ना? ऑर आहे आणि हे दोघं एक कनेक्टेड आहे. या दोघांसाठी हे दोघांसाठी हे सर्किट असेल. म्हणजे दोघं कसे कनेक्टेड आहेत? निगेशन Q आणि निगेशन R दोघंही सिरीज मध्ये अँड कनेक्टिव्ह आहे म्हणून या दोघांना असं ठेवलं. आता मला सांगा, हे सर्किट कोणासाठी तयार झालं? हे सर्किट कोणासाठी तयार झालं? याच्यासाठी तयार झालं, बरोबर? स्क्वेअर ब्रॅकेटसाठी. आता हा ओपन ब्रॅकेट जो आहे त्याच्यामध्ये अँड कनेक्टिव्ह म्हणजे ऑब्विसली याला सिरीज मध्ये, त्यालाच सिरीज मध्ये. ओके, दोघांमध्ये कुठला कनेक्टिव्ह आहे? अँड आहे. दोघांसाठी स्विचेस असे ठेवले दोघांमध्ये. हा अँड तर आहेतच पण हे दोघे कसे कनेक्टेड आहेत? सिरीज मध्ये आहे म्हणून या दोघांसाठी एक सेपरेट कनेक्शन घेतलं. लक्षात येते का? हा लॅम्प बस बॅटरी, बस एवढं आपलं सर्किट असेल. हे माझं रफ फिगर असेल. कळतंय का काय घेतलं हे? बाकीच्यांना पण दिसतंय. रिकनेक्ट करून घ्या एकदा रिकनेक्ट करून घ्या. ठीक आहे, बरं. हे कळतंय का? हे काय केलं हे कळतंय का? हा स्क्वेअर ब्रॅकेटचा, हे दोघे सिरीज मध्ये असतील. आता थेरॉटिकल पार्ट कसा लिहायचा तो बघा. थेरॉटिकल पार्ट मध्ये आपले जे जनरेट केलेले स्टेटमेंट आहेत ते P स्टेटमेंट, द स्विच S1 इज क्लोज्ड. नंतर दुसरं P स्टेटमेंट ला Q स्टेटमेंट. P चं निगेशन आहे का? आहे. निगेशन P, द स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. नंतर Q लागेल, द स्विच S2 इज क्लोज्ड. नंतर निगेशन Q पण लागतं, द स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. therefore R पण लागतोय, द स्विच S3 इज क्लोज्ड. आणि शेवटचं निगेशन R, द स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. ओके, चला मग आता जे आपण स्टेटमेंट घेणार आहोत ते स्टेटमेंट कोण कोणाला रिप्रेझेंट करत आहे, कोणते कोणते स्विचेस रिप्रेझेंट करत आहे ते व्यवस्थित बघून घ्या. आधी या ब्रॅकेटचा विचार करा. द स्टेटमेंट P and Q represent a circuit. Okay, represent a circuit which S1 and S3, S1 and S3. S1 म्हणजे कोणासाठी? P साठी. S3 कोणासाठी घेतला आपण? ओके, R साठी. मग S1 आणि S3 आर कनेक्टेड इन, कशात कनेक्टेड आहे? सिरीज मध्ये. ओके, दोघे एकमेकांना, कारण अँड कनेक्टिव्ह दोघांमध्ये. आता याच्यासाठी घ्या, याच्यासाठी झालं, याच्यासाठी मेन्शन करा. द स्टेटमेंट negation Q and negation R represents a circuit in which, okay, negation Q साठी कोण घेतला आपण? S2 dash.
अँड निगेशन आर साठी कोण घेतला आपण S3 डॅश अँड S3 डॅश हा कनेक्टिव्ह नाही बरं का, हा S1 आणि S2 च्या मध्ये किंवा S1 आणि S3 च्या मध्ये जो घेतो ना हा कनेक्टिव्ह नाहीये, हा फक्त आपला एक वर्ड आहे, मिनिंग साठी आपण वर्ड घेतला S2 डॅश अँड S3 डॅश आर कनेक्टेड इन. कसे कनेक्टेड आहे, कारण अँड कनेक्टिव्ह दोघांमध्ये. ओके, आता या दोघांना कंबाईन करा, स्क्वेअर ब्रॅकेटला दोघांना कंबाईन करा. हे दोघं कसे कनेक्टेड आहेत बरं, हे दोघं तर एकमेकांना कसे आहेत सिरीज मध्ये. पण आता हा स्टेटमेंट आणि हा स्टेटमेंट दोघं स्टेटमेंट पॅटर्न कसे कनेक्टेड आहेत दोघं एकमेकांना. स्टेटमेंट P and Q अजून तो पण रिप्रेझेंट करायचा राहिला ना आपला. एक रिप्रेझेंट केला गेला की आपल्याला कंबाईनली रिप्रेझेंट करताना आपल्याला त्याला डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे की सेपरेटली तिघांना सेपरेट मेन्शन करून आणि एकत्र करून देऊ शेवटी फायनली. ठीक आहे, एक काम करू आपण तिघांना सेपरेटली मेन्शन करून एक कंबाईन इक्विव्हॅलेंट स्टेटमेंट तयार करू. आधी त्याला पण मेन्शन करू द्या. द स्टेटमेंट negation P and negation R represents okay a circuit in which negation Q and S1 dash and S3 dash are connected in सिरीज. ओके, यांच्या दोघांमध्ये कोण आहे आणि याच्यात आणि याच्यात अँड आहे, दोघं इक्वलंट कोणाशी असतील. टेन्स द गिवन स्टेटमेंट कंबाईन करून द्या त्याला डायरेक्ट. द गिवन स्टेटमेंट पूर्ण ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट P and R or negation Q and negation R bracket complete and negation P and negation R is equivalent to आता दोघांना कसं कनेक्ट केलंय बरं, याला आणि याला कसं कनेक्ट केलंय. इक्विव्हॅलेंट टू कसं असेल P and R or negation Q and negation R and negation P negation R connected in series. बस एवढं मेन्शन झालं. एवढं थेरोटिकल पार्ट महत्वाचा आहे. एकदा जर राईट करता आला की शब्द फक्त एवढंच की आपण जे घेतलंय ना त्याला व्यवस्थित मेन्शन करता आलं पाहिजे, कारण जे मेन्शन केलं गेलं नाही तर आपल्याला पुढे याच्याशी रिलेटेड एक पार्ट जो असतो तो कम्प्लीट नाही होणार. आपण स्टेटमेंट तयार करत असताना किती स्टेटमेंट तयार केले, 4. पहिलं याच्यासाठी, दुसरं याच्यासाठी, ओके, तिसरं याच्यासाठी आणि चौथं पूर्ण कंबाईन केलं, एकत्र करून टाकलं आणि मग त्यानंतर आपण त्याच्याकडे सर्किट कडे गेलो. देअरफॉर सर्किट डायग्राम इज ओके. चला मग आता नावाच्या स्विचेसला कोणते कोणते स्विचेस कसे होते सांगा बरं पटापट. P कोणासाठी घेतला होता, S1 पहिलं स्टेटमेंट S1 अँड R कोणासाठी S3. याला पॅरलल कोण होतं, OR होता S2 डॅश. नंतर हे दोघं कसे आहेत एकमेकांना सिरीज मध्ये S1 डॅश आणि S3 डॅश. करंट विल बी फ्लो लाईक दिस. बस इनफ फॉर इट. माझं हे फायनल सर्किट असेल. समजतंय का? म्हणजे आपण ड्रॉ करत असताना हा थेरोटिकल पार्ट लेंदी, त्याच्यात अवघड काहीच नाही. जे स्टेटमेंट असेल त्या स्टेटमेंट मध्ये कोण कसं कनेक्टेड हे राईट करता आलं पाहिजे फक्त, बस. बाकीचं काही नाही. हे सर्किट हे रिप्रेझेंट करतं, दिलेला पॅटर्न हा रिप्रेझेंट करतोय किंवा दिलेला हा पॅटर्न कंबाईन केला की याला हा रिप्रेझेंट कर, बस. अजून वाढवू पण शकतो याच्यामध्ये, पण एवढी काही गरज नाही. आपल्याला एवढं जास्त लिहिणं काही गरजेचं नाही. फायनल फक्त आपल्याला जेवढे स्टेटमेंट आपल्या पॅटर्न मध्ये आपण डिफरंट घेतले त्यांना मेन्शन करणं गरजेचं आहे. हा
हा इथे ना, बरोबर, पी अँड आर बरोबर, या पहिल्या स्टेटमेंटसाठी येतो बरोबर. ओके, अजून कोणाला काही डाऊट आहे का याच्यात? या एक्झाम्पलशी रिलेटेड कोणाला काही डाऊट? बघून घ्या, तुम्ही जे एक्झाम्पल मला पाठवले त्या रफ फिगर्समध्ये हीच याच पद्धतीने फिगर तुमची आली का? या फिगरमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारू शकतात, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काही क्लिअरन्स करायचं असेल किंवा तुम्हाला एखादं पॅरलल कोणतं, सिरीजमध्ये कोणतं, ते व्यवस्थित समजून घ्या. कारण कसं आहे, जर आत्ता जर समजलं नाही ना तर पुढचे एक्झाम्पल आपल्याला म्हणजे म्हणतो ना हार्ड होते, एकदम लेवलिंग त्यांची हार्ड होऊन जाईल. कारण कसं आहे, आपल्याला फायनल क्वेश्चन हा 4 मार्काचा सॉल्व्ह करायचा. हे काय, हे 2-2, 3-3 मार्काचे एक्झाम्पल. हे कदाचित आपल्याला म्हणजे जवळपास 50% निम्म्याच्या आसपास काहीतरी विचारलेलं आहे, त्याच्यात जास्त पॉसिबिलिटी नाही. पण जो लास्ट क्वेश्चन आहे तो 4 मार्काचा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये आपल्याला पॅटर्नवरून सर्किट पण ड्रॉ करायला लावतात. ओके, हा पॅटर्न पण रिड्यूस करायला लावतात आणि त्याच्यामध्ये स्विचिंग टेबल पण काढायला लावतात. म्हणजे आपल्याला सर्व काही एकत्र करावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी आपण हे जे सेपरेट जे करतोय ना ते आपल्याला एकत्र येणार. स्विचिंग टेबल पण राहील, एखाद्याला पॅटर्न दिलेला असेल त्याची फिगर पण काढायला लावली असेल, आणि नंतर या पॅटर्नला आपण जो स्टेटमेंट ऑफ अल्जेब्रामध्ये जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्या पद्धतीने रिड्यूस पण करायला लावतील. म्हणजे हा पार्ट त्याच्यामध्ये काय होतोय, वाढतोय. मग त्याच्यामुळे आपले क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा वेटेज वाढून जातो. म्हणून लक्षात असू द्या की याच्यातला एक एक पार्ट महत्वाचा आहे. आणि जर पॅटर्न दिला असेल, सर्किट दिला असेल, तर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म ड्रॉ करणं काही एवढं अवघड नसतंय. कारण पहिला क्वेश्चन जो आपण घेतलाय 31चा त्याच्यामध्ये आपले सोपे पार्ट होत आहे. पण याच्यात ज्या वेळेला आपण एखादं सर्किट ड्रॉ करत असतो त्याला लिहिणं मस्त असतं. ओके, लिहिल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने ड्रॉ करणं गरजेचं असतं. आणि एक जरी सर्किट मधलं एक जरी स्विच इकडून तिकडे झालं तर आपला पॅटर्न बदलतो, फायनल आन्सर आपलं चुकतं, किंवा फायनल आन्सर मध्ये आपण जे काढत असतो ते रिड्यूस करता येत नाही. त्यामुळे आपल्याला तो मिस्टेक होऊ शकते. आणि फिगर काढायला तुम्हाला 1 मार्क असेल, ही जे तुम्ही लिहिलं याला स्टेटमेंट मेन्शन करायला 1 मार्क असते, ही जी थेरोटिकल पार्ट लिहिलाय त्याला 1 मार्क असू शकतो, आणि ही जी फिगर तुम्ही फायनली ड्रॉ करताय त्याला 1 मार्क असू शकतो. म्हणजे मार्क्सचं वेटेज हे तुम्ही पार्ट टू पार्ट डिवाइड केलेलं आहे. एकत्र म्हणजे डिवाइड करत असताना त्यांनी एक एक वेगवेगळ्या पार्टसाठी मार्क्स डिवाइड केले असतात. त्यामुळे मस्ट मॅथमॅटिक्स मध्ये जर विचार केला तर या क्वेश्चन्सला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असेल. ओके, नंतर पुढचा क्वेश्चन काय होता, मी पुढचं फक्त आता तुम्हाला फिगर काढून दाखवतोय, कारण हा पार्ट कॉमन असेल. स्टेटमेंट घेणं आणि हा पार्ट लिहिणं हा पार्ट कॉमन असेल. मी फक्त तुम्हाला लास्ट फिगर जी असेल ना ती फिगर कशी काढायची ती तुम्हाला सांगतो. कोणाला काही डाऊट आहे का? म्हणजे पुढचा अजून एखादा एक्झाम्पल घ्यायला बरं, एखादं एक्झाम्पल जमलेलं असेल तर मला सांगा प्लीज. नेक्स्ट एक्झाम्पल 4. मी याची डायरेक्ट फिगर काढतोय, आणि जर कोणाला डाऊट असेल तर वाटल्यास पूर्ण सॉल्व्ह करून घेऊ. कोणाला काही डाऊट नाही ना? ओके, हेच एक्झाम्पल आहे का बघा बरं 4th नंबरचं. ओके, चल याची फिगर सांगा मला डायरेक्ट. आता आपण जे मी ज्या पद्धतीने सांगत होतो शॉर्टकट मध्ये, म्हणजे आपण जे रफ फिगर ड्रॉ करण्यासाठी हाऊ मेनी स्टेटमेंट्स आर देयर? हाऊ मेनी स्टेटमेंट्स? पी आहे, क्यू आहे, आर आहे. त्यांचे कॉम्प्लिमेंटरी कोणाकोणाचे कॉम्प्लिमेंटरी आहेत? पीचं कॉम्प्लिमेंटरी आहे का याच्यात? पीचे कॉम्प्लिमेंटरी स्विच नाही, म्हणजे पीचं कॉम्प्लिमेंटरी घेण्याची काही गरज नाही. नंतर क्यूचं आणि आरचं आहे, म्हणजे निगेशन क्यू विच स्टँड्स फॉर S3 S2 डॅश negation r will be also there, therefore negation r stands for S3 dash. ओके, म्हणजे S3 dash साठी तिथे मेन्शन केलेलं आहे. आता एक एक फिगर ड्रॉ करा. याला पॅरलल हा आहे, म्हणजे ऑब्विसली याला अगदी ड्रॉ करून घ्या आणि त्याला पॅरलल हा घ्या. ओके, मग आपली फिगर बघा कशी असेल. रफ फिगर आधी तिघांना
सिरीज मध्ये घेऊन टाकू आपण. पहिलं सर्किट पी साठी, दुसरं तिघे सिरीज मध्ये ना अँड आहे. 1 2 3 हे तिघ कशाने जॉईन केले? अँड कनेक्टेड. म्हणजे तिघांमध्ये ऑब्विसली सिरीज मध्ये कनेक्टेड असतील. 1 2 3 सर्किट स्विचेस घेतले. नंतर याला हे तिघ झाले, याला पॅरलल हा आहे, पॅरलल आहे बरोबर ना, म्हणजे खाली आलो. ओके, खाली आल्यानंतर नंतर या दोघांमध्ये कुठलं कनेक्शन आहे? अँड आहे, म्हणजे पी एक स्विच घेतलं. ओके, पी अँड आहे, पण या ब्रॅकेट मध्ये दोघं कसे कनेक्टेड आहेत? पॅरलल, म्हणजे त्यांच्या दोघांसाठी पॅरलल स्विचेस घेतले. असं कनेक्शन घेतलं तरी चालेल, किंवा तुम्ही सरळ सरळ असं पण केलं तरी चालेल, असं पण केलं असतं तरी चालेल. इथे लॅम्प असतात. ओके, नाव घ्या. त्यांचे नाव कसे असतील सांगा बरं पटापट मला. पी साठी आपण काय घेतलं होतं? 1 2 3 तिघांमध्ये कनेक्टिव्ह अँड आहे. S1 हा S1 होता, हा S2 डॅश, हा S3 बरोबर. और इकडे आलो, पी म्हणजे कोण? S1 हा कोण होता? S2 डॅश, आणि हा S3 बस. आणि यांचं करंट फ्लो आहे बस. असं काहीतरी मेन्शनिंग झालं पाहिजे होतं बरोबर ना. मग आपण आता थेरोटिकल पार्ट मध्ये कसं वाचलं असतं बरं? थेरोटिकल पार्ट मध्ये वाचताना किंवा थेरोटिकल पार्ट लिहिताना कसं लिहिलं असतं? द स्टेटमेंट P and negation Q and R represent a circuit in which, पहिलं सर्किट काय? स्विच कोणतं आहे पहिलं? S1, S1 S2 dash and S3 are connected in series बरोबर झालं. याच्यासाठी मेन्शनिंग. नंतर पुढच्यासाठी आलो, पुढच्याला कसं मेन्शन करणार? या ब्रॅकेट साठी दुसरं स्टेटमेंट. द स्टेटमेंट निगेशन Q और निगेशन R रिप्रेझेंट अ सर्किट इन विच, निगेशन Q साठी कोण घेतलंय? S2 डॅश अँड S3 डॅश आर कनेक्टेड इन, कसे कनेक्टेड आहेत दोघं? पॅरलल, आर कनेक्टेड इन पॅरलल. आता या पी ला याच्यामध्ये ऍड करावं लागेल, म्हणजे पुढचा अजून एक स्टेटमेंट द्यावं लागेल. द स्टेटमेंट P and negation Q or negation R represent a circuit in which S1 हा कसं असेल? S1 and म्हणजे आपल्या ऑब्विसली जे सर्किट घेतलंय P and आहे ना, म्हणजे ऑब्विसली सिरीज मध्ये असेल. S1 corresponds to the switches to the statement pattern negation Q or negation R are in parallel, म्हणजे दोघं R in series, दोघं कशा कनेक्टेड आहेत? सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. आता नंतर पूर्ण याला कंबाईन करावं लागेल, एकत्र करावं लागेल. आणि हे दोघं कसे कनेक्टेड आहेत एकमेकांना? पॅरलल. मग कंबाईन करत असताना इक्विव्हॅलंट टू कनेक्टेड इन दिस टू सर्किट पॅटर्न्स इन अ पॅरलल. बस एवढं मेन्शनिंग झालं की त्यानंतर आपलं पूर्ण थेरोटिकल पार्ट कंप्लीट होईल. याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? या पार्ट मध्ये कोणाला काही डाऊट आहे? फिगर मध्ये वाटल्यास बघून घ्या. फिगर तुमची कोणाची काही प्रॉब्लेमॅटिक असेल तर मला सांगायचं आहे. तर तुमच्या फिगर मध्ये काही प्रॉब्लेम होत असेल तर तो सांगायचा आहे. मला ही फिगर जमलेली वगैरे काही. ओके, चला मग पुढचं घेऊ एक्झाम्पल. नेक्स्ट 5th नंबर. P or negation P or negation Q or P and Q. How many statements are there? How many statements? 2 statements. Okay. Then कॉम्प्लिमेंटरी दोघांचं आहे का? निगेशन P पण आहे, निगेशन Q पण आहे. चला फिगर सांगा मला. आता जर विचार केला तर 1 2 3 4 चारीच्या चारी कसे कनेक्टेड आहेत एकमेकांना? पॅरलल. पण फक्त एक तिघे सेपरेट आहेत, हे सिंपल स्टेटमेंट आहे.
पण हे दोघं कनेक्टेड इन अगेन सिरीज मध्ये आहे. मग पॅरलली पहिलं सर्किट, पहिलं स्विच एक घेतलं, त्याला पॅरलली दुसरं घेतोय, तिसरं त्याला पॅरलल घेतलं, आणि चौथं जे घेतलं त्याच्यामध्ये किती आहेत, त्याच्यामध्ये किती आहेत, दोन, एक दोन, दोघांना असं काहीतरी मेन्शन केलंय. बघा बरं चारी पण कसे आहेत. याला सरळ कनेक्ट केलं असतं तरी चाललं असतं, सेपरेट लिहिलं तरी चालेल ना. ओके चला नाव द्या मला आता पटापट. हा कोण आहे, S1. हा कोण आहे, S1 डॅश. नंतर हा, नंतर हा, आणि हा. बघा आता फिगर चेक करून बघा बरं तुमची अशी झाली का. चेक युअर फिगर. तुमच्या फिगर चेक करून द्या पटकन. काही डाऊट असेल लगेच क्लिअर करा फिगर मध्ये. पुढचे एक्झाम्पल्स पण मला घ्यायचे, त्यामुळे आपल्याला याचा कम्प्लिशन करणं किंवा कम्प्लीट करून पुढे जाणं हे महत्त्वाचं असेल. आपली शेवटची एक्झरसाइज आहे. तुम्ही एक्झरसाइज मधले आपले जे पॅटर्न आहे ते व्यवस्थित चेक करत राहा. तुम्ही म्हणजे कोणत्या कोणत्या एक्झरसाइज आपल्या कम्प्लीट होत आहेत, आपले एक्झाम्पल्स किती कम्प्लीट होत आहेत ते सर्व बघत राहा. रुपीटचं तुम्ही एक्झरसाइज वगैरे बघत असता. आता ऑब्व्हियसली बघायला गेलं तर तुमच्या एक्झरसाइजपेक्षा जास्त एक्झाम्पल आपले कम्प्लीट झाले, त्याच्यापेक्षा जास्त झाले, आणि जेवढे होतील तेवढे तुमच्यासाठी परफेक्ट असतील. एवढं लक्षात असू द्या की आपण एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्याला काय काय करायला लागेल ते लक्षात घ्या. जेवढे एक्झाम्पल सॉल्व करशाल तेवढं तुमच्यासाठी बेटर असेल. बरं, ह्या एक्झाम्पलमध्ये कोणाला काही डाऊट, ह्या एक्झाम्पलमध्ये कोणाला काही डाऊट 5th नंबरच्या. सिक्स नंबरचा पूर्ण सांगू का. ठीक आहे चालेल. 6 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये थोडं पार्ट पूर्ण घेऊ वाटल्यास आपण शेवटचं एक्झाम्पल याच्यातलं त्या टाईपमधलं. मग आपण शेवटचा आणि लास्ट क्वेश्चन आपण स्टार्ट करणार, ज्याच्यामध्ये सर्व काय आपल्याला कंबाईनली करायचं आहे. जे लास्ट आपण सेपरेटली करत होतो ते कंबाईनली करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये अजून एक टॉपिक ॲड होईल. आता 6 नंबरचं बघा. 6 नंबरचं एक्झाम्पल होतं P अँड Q. 3 सेपरेट सर्किट्स होत्या, P अँड Q और निगेशन P. P and Q और negation P और in the bracket P and negation Q. ओके बघा बरं हेच आहे का सर्किट. ओके ओके चला मग आता आपण रेग्युलर आपण याच्यामध्ये कसं करायचं ते बघू. आधी आपण रफ फिगर ड्रॉ करून घ्या. रफ फिगर कशी असेल बरं, याच्यासाठी एक सर्किट असेल, याच्यासाठी आणि याच्यासाठी. तिघं कसे कनेक्टेड आहेत एकमेकांना, पॅरलल. ओके पॅरलल आहेत, आणि ऑब्व्हियसली या दोघांमध्ये कुठलं कनेक्शन आहे, P आणि Q साठी अँड मध्ये कनेक्टेड, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला हे काय करावं लागतील, सिरीज मध्ये घ्यावे लागतील. मग त्या दोघांसाठी 2 स्विचेस घ्या. एक पहिलं स्विच, दुसरं स्विच कसं असेल, सिरीज मध्ये घेतला. नंतर खाली आलो, त्या सेकंड याच्यामध्ये किती स्विचेस आहेत, एकच आहे. नंतर शेवटच्या याच्यामध्ये किती स्विचेस आहेत, 2 स्विचेस. बस आपण पुढे रेग्युलर याच्यामध्ये कनेक्शन करतो. बस हे असं काहीतरी सर्किट असेल. बरं चला सांगा बरं आता पहिला पार्ट. पहिला ब्रॅकेट कशासाठी मेन्शन करायचा. द स्टेटमेंट P स्टेटमेंट घेऊन घ्या. द स्विच S1 इज क्लोज्ड, निगेशन P पण लागतं. द स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. नंतर Q आहे. द स्विच S2 is closed. The negation Q will be there. The switch S2 dash is closed. Okay.
नाव. चला पहिलं स्टेटमेंट सांगा कसं असेल. स्टेटमेंट P and Q represent a circuit in which, ओके कोणासाठी बरं P and Q? P and Q कोणासाठी आहे? P and Q कोणते दोन स्विचेस येतील? आर कनेक्टेड इन, कसे कनेक्टेड आहेत दोघं? सिरीज मध्ये, कनेक्टेड इन सिरीज. ओके नाव नेक्स्ट. याची काही गरज पडणार नाही कारण तुम्हाला सांगतो हे तिघही सेपरेट आहेत ना. ओके मग याला मेन्शन करून घ्या आणि फायनल याच्यामध्ये तिघांना एकत्र करून टाका. मग कसं होईल की आपल्याला स्टेटमेंट घेत असताना जास्त कॉम्प्लिकेशन तयार होणार नाही. आधी याला मेन्शन करून घ्या, नंतर तिघांना कंबाईन करून टाका कारण तिघं पण एकमेकांना पॅरलल कनेक्टेड आहे. नंतर याला घ्या. स्टेटमेंट P and negation Q represents a circuit in which S1 and S2 dash are connected in, कसे connected आहेत? Series, in series. ओके हा आता तिघांना सर्व म्हणजे आपण जे दिले ते डायरेक्ट इक्विव्हॅलेंट स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये घ्या. द गिवन स्टेटमेंट टाइप करायचं P and Q or negation P or P and negation Q. ओके आता हा कोणाशी इक्विव्हॅलेंट आहे? कोणाशी इक्विव्हॅलेंट? रिप्रेझेंट अ सर्किट. तिघांना एकत्र करू. रिप्रेझेंट्स सर्किट, रिप्रेझेंट सर्किट करस्पॉन्ड्स टू. आता तिघांना एकत्र करायचं. करस्पॉन्ड्स टू कोणाशी करस्पॉन्ड करतोय? तिघांना एकत्र कर. 1 2 3 करस्पॉन्ड्स टू. आता दोघांमध्ये ऑब्विसली ऑर आहे. P and Q, P and Q and negation P and तिसरा P and negation Q. आता तिघं कसे कनेक्टेड आहेत? तिघं कसे कनेक्टेड? आर कनेक्टेड इन अ पॅरलल. आर कनेक्टेड इन पॅरलल. मग झालं ते तिघं स्टेटमेंट मेन्शन झालं की आपली फिगर कडे यायचं. therefore the given circuit diagram is बॅटरी लॅम्प. चला नाव द्या पटापट यांना. पहिले दोघं कसे कनेक्टेड होते? सिरीज मध्ये. पहिलं कोण होतं सर्किट? स्विच कोणता असेल? पहिलं स्विच S1 हा, S2 हा, निगेशन S1 डॅश हा, S1 आणि ओके. होप इट सो सर्वांना व्यवस्थित समजत असेल. नसेल तर मला पूर्णपणे क्लिअरली सांगा म्हणजे आपल्याला अजून एक्झाम्पल घेता येतील. जस्ट यू हॅव टू टेकन मोर एक्झाम्पल फॉर दॅट टू गेट अ प्रॅक्टिस ओव्हर. कळतंय का सर्वांना हे? ओके याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? म्हणजे जस्ट रिलेटेड टू थिअरॉटिकल पार्ट, जस्ट रिलेटेड टू फिगर जर असेल तर तो लगेच क्लिअर करा कारण आपल्याला पुढच्या टॉपिककडे आता पुढचे एक्झाम्पल्स, नवीन एक्झाम्पल्स आपल्याला ड्रॉ करावे लागतील. ही नक्की समजते आपण काय घेतोय? ओके ठीक आहे पोरांनो. मग आपण आता पुढचा जो टॉपिक कसा घेणार आहोत तो पुढचा टॉपिक कशाशी रिलेटेड असेल तो परत एकदा मी एक्सप्लेन करून देतो. आता पुढचा शेवटचा याच्यामधला आपला शेवटचा लास्ट क्वेश्चन असेल आणि लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाचा भाग अजून रिड्यूस करायचा असेल तो म्हणजे कोणता? की सर्किट घ्यायचे, सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म पण काढायचा आहे आणि त्याला रिड्यूस करायचा आहे. म्हणजे आपला 2 पार्ट असतील. क्वेश्चन कसा असेल बघा. म्हणजे हा 33 नंबरचा क्वेश्चन असेल. कसा असेल? आपल्याला दिलेला असेल एक सर्किट. सर्किट वरनं काय ड्रॉ करायचं आहे? सिम्बॉलिक फॉर्म.
त्याला रिड्यूस करायचं आहे, सिम्बॉलिक फॉर्मला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. परत ते रिड्यूस केलेलं जे असेल त्याचा सर्किट ड्रॉ करायचं आहे. ओके, सर्किट ड्रॉ केलं आणि फायनल आपल्याला काढायचं आहे स्विचिंग टेबल. स्विचिंग टेबल सर्किट जे दिलेला पोर्शन आहे तो त्याचा सिम्बॉलिक फॉर्म याला 1 मार्क असेल. जे रिड्यूस करणार त्याच्यामध्ये जे आपण लॉज लिहिणार स्टेटमेंट ऑफ अल्जेब्राचे त्याला मार्क्स असतील. नंतर जे नवीन आपण जे सर्किट ड्रॉ करणार रिड्यूस केल्यानंतर जे इक्विव्हॅलेंट फॉर्म जो येईल ते रिड्यूस केल्यानंतर त्याला 1 मार्क असेल. आणि जो आपण स्विचिंग टेबल ड्रॉ केला ज्याच्यातले जे कॉलम असतील, जे फायनल कॉलम असेल त्या फायनल कॉलमला याच्यामध्ये मार्क्स असेल. म्हणजे आपले हे मार्क्स ठरवणार. हा आपला फायनल क्वेश्चन असेल. म्हणजे काय, सर्किटवरनं फिगर ड्रॉ करायची आणि मग त्यानंतर आपल्याला रिड्यूस करायचं आहे. आता काही क्वेश्चन मध्ये असं पण दिलेलं असेल, म्हणजे फॉर लाईक इट दॅट. ओके, आपल्याला असं पण दिलेलं असेल, म्हणजे असा पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा आपल्याला स्टेटमेंट दिलेलं असेल, म्हणजे असं आपण जे आता घेतलं तेच स्टेटमेंट दिलेलं असेल. ओके, त्या स्टेटमेंटला रिड्यूस करायचं, त्या स्टेटमेंटला रिड्यूस करायचं, रिड्यूस केलेल्याची फिगर ड्रॉ करायची, म्हणजे सर्किट करायचं, ड्रॉ करायचं जे रिड्यूस केलंय. आणि त्याचा शेवटी आपण फायनली काय ड्रॉ करायचा, स्विचिंग टेबल ड्रॉ करायचा. असा पण एक क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे आपण जे आता शेवटचा लास्ट टॉपिक जो घेतोय रिड्यूस करणं, दिलेल्या स्टेटमेंटला किंवा सिम्बॉलिक फॉर्मला रिड्यूस करणं, हा शेवटचा आपला क्वेश्चन असेल. आणि त्या क्वेश्चन मध्ये असे काहीतरी पार्ट आपल्याला बघावे लागतील. आणि हे जे मी टप्पे दिले त्या टप्पे म्हणजे आपले जे मार्क्सचे वेटेज आहे, जे मार्क्स तुम्हाला ज्या त्याच्यावर डिवाइड केले, 4 मार्काचा एक्झाम्पल असेल तर 4 मार्क ज्याच्यावर डिवाइड केले ते मी तुम्हाला फक्त टप्पे सांगितले. आता आपण याच्यामध्ये तर ऑब्व्हियसली सिम्बॉलिक फॉर्म पण झाला आपला. सर्किट दिला असेल तर सिम्बॉलिक फॉर्म कसा ड्रॉ करायचा हेही झालाय. ओके, नंतर त्या सिम्बॉलिक फॉर्मला रिड्यूस करायचं हे पण झालंय. स्टेटमेंट ऑफ अल्जेब्राचं एक्झाम्पल ते पण झालंय. नंतर रिड्यूस केलेलं जे सिम्बॉलिक फॉर्म आहे त्याच्यावर, आता हे जे एक्झाम्पल होतं स्टेटमेंट पॅटर्नवर आपण सर्किट ड्रॉ करत होतो. म्हणजे रिड्यूस केलेलं सर्किट आहे, स्टेटमेंट आहे, त्याला सर्किट डायग्राम मध्ये परत ड्रॉ करायचं. आणि ड्रॉ केल्यानंतर आपण फायनल तर स्विचिंग टेबल काढलेला आहे. म्हणजे फक्त आपण जे सेपरेट केले ना त्याला आता कंबाईन करायचं आहे, एकत्र करायचं आहे. फक्त एवढाच फॉर्म आहे. सर्किटवर सिम्बॉलिक फॉर्मला रिड्यूस करून जे रिड्यूस केलं त्याचं सर्किट ड्रॉ करायचं आहे. आणि सर्किट ड्रॉ केल्यानंतर फायनली जे सिम्बॉलिक फॉर्म होता त्याला इक्वलंट दाखवायचंय या दोघांशी. जे रिड्यूस केलं ते इक्वलन्स दाखवायचं आहे. मग ते फायनल आन्सर मध्ये आपलं आलं पाहिजे. म्हणजे जे आपण सेपरेट जे करत होतो ते कंबाईन करून त्याला 4 मार्काचं वेटेज त्यांनी दिलेलं आहे. म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार त्यावेळेला आपण कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे की हा आपण क्वेश्चन काय काय दिला आहे, आपल्याला काय काय करायचंय, आपल्याला पण टप्पे माहिती असते की ह्या टप्प्यात हे करावं लागेल, त्या टप्प्यात हे करावं लागेल. म्हणजे एकदा जर आपल्याला कळलं प्रत्येक टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत तर आपल्याला पटापट आन्सर यायला लागतं. आणि आपण सेपरेट करत होतो. आणि जर आपण सेपरेटली जर चांगलं कॉन्सन्ट्रेट केलं असेल तर कंबाईन सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून तुम्हाला मी परत सांगत होतो जर या एक्झाम्पल्समध्ये त्याच्या अगोदरच्या एक्झाम्पल्समध्ये डाऊट असेल तर तो आधी क्लिअर करा. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे सरकता येणार नाही. कारण याच्यामध्ये आपण 4च्या 4 एकत्र घेतोय. जे सेपरेट क्वेश्चन करत होतो ते 4च्या 4 एकत्र करतोय. म्हणून कॉन्सन्ट्रेशन असू द्यायचं आहे. समजतंय? ठीक आहे. मग आपण हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण शेवटी आपण शेवटच्या याच्यामधला जो क्वेश्चन आहे तो आता उद्या स्टार्ट करणार. आणि उद्या स्टार्ट केल्यानंतर आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करणार. जेवढे एक्झाम्पल आहे ते आधी जवळपास 10 ते 15 एक्झाम्पल असतील. आणि हे झाले की त्यानंतर आपले चॅप्टर काय संपतं. मग त्यानंतर आपण पुढच्या चॅप्टरकडे जाणार ते म्हणजे मॅट्रासिस. नेक्स्ट चॅप्टर जे आपलं असं आहे ते म्हणजे मॅट्रासिस. आता इव्हन बऱ्याच जणांना अजून माहिती नसेल तर आपल्या पहिल्या चॅप्टरच्या थिअरीच्या नोट्स आपण ऑलरेडी गुगल क्लासरूमला टाकल्यात. आणि पहिल्या चॅप्टरच्या थिअरीच्या नोट्स इव्हन आपल्या ॲपवर पण टाकल्यात. बऱ्याच जणांनी बघितलं नसेल तर बघून घ्या. आपल्या ॲपवर सुद्धा पूर्णपणे कलेक्ट करून एकत्र मी कंबाईनली टाकलेल्या आहेत थिअरीच्या नोट्स. त्या तुम्ही बघू शकता. नंतर सेकंड चॅप्टरच्या सुद्धा नोट्स गुगल क्लासरूमला टाकल्या त्या आज मी आपल्या ॲप्लिकेशनवर पण पुट करतो. थिअरॉटिकल पार्ट जो पण मी दिलेला आहे तो थिअरॉटिकल पार्ट सर्वांचा कम्प्लीट असायला पाहिजे. कारण ज्या वेळेला मी एक्सप्लेन करतो, कारण थिअरी पार्ट जो असेल जे मी दिलंय त्याच्यानुसार मी इथे एक्सप्लेन करेन. आणि जे एक्सप्लेन करेल ते आपण तुमच्याजवळ ऑलरेडी असायला पाहिजे. ते तुमच्याजवळ मटेरियल असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी काय घेतो हे तुम्हाला कळत राहील की एक्झॅक्टली आपल्याला टप्पे कोणते ठरवतो हे तुम्हाला समजत राहील. मग आपण
जे घेत असतो ते तुमच्याजवळ ऑलरेडी असेल, राईट केलेलं असायला पाहिजे, सर्व काही कम्प्लीट असायला पाहिजे. डायरेक्टली तुम्ही काही करायचं नाही. आता हे चॅप्टरचं जर झालं त्यानंतर मी नेक्स्ट चॅप्टर आपण डिफरन्शिएबिलिटी म्हणजे पार्ट सेकंडकडे जाणार, पण त्याच्या आधी आपण हे चॅप्टरच्या थिअरॉटिकल नोट्स तुम्ही कम्प्लीट करून घ्या. त्या झाल्यात, कारण आपले संपत आलं त्यामुळे त्याच्या मागे लागून जायचं आहे, ते कम्प्लीट करायच्या मागे लागायचं आहे. ओके, नाव एवढं सर्व काही असेल तर आपलं पटकन लवकरात लवकर संपण्याचा प्रयत्न आपण करणार. ओके, बरं ठीक आहे. मग आपण हा जो पार्ट आहे नेक्स्ट चॅप्टरचा, नेक्स्ट क्वेश्चनचा, तो उद्या स्टार्ट करणार. जो नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण जे टप्पे आपण डिवाइड केले त्यानुसारच घेणार आणि उद्या आपण त्याला घेणार. ओके, ठीक आहे.